गजरे अरे सोनई कुठे गेली पोरे कुठे गेलं त्यांचं आहे ना काहीच ताळात मेळ लागा ना तुम्हाला खरंच सांगते मी पोर नुसतं असं गुडघ्यात डोकं घालून बसत आहे मला काहीच गणित कळणार रानात गेले सोनाची तर नुसती कळी खुलेल राहते आता कळी मात्र चिकन नाराज काल राहील मग हा. काय मग काय दोघांचं वय काय होतं मला वाद झाले का दोघांची नवरा बायको? काहीच कळेल नाही बाबा घरी आल्यावर बोलते ना का आपल्या समोर नाही फक्त त्यांचं भाषणच नाही दोघं नवरा बायको बरं पोरे आल्या का पोराला विचारू ना आपण काय बरं तुमची भांडणं झाली का काय मी बी 2-4 टाइम विचारलं हा. पण नाहीच बाई काहीच नाही त्यांनी परवा रात्री तुम्हाला सांगते पक्का भीतीला धडका घेतल्या पक्क डोकं आपटले भीतीवर कोण आपल्या पोरानं हा मग ही पोर काय बोलती का काय वागती मला तेच माहित नाही भाई का त्याला जवळ झोपूनच देत नाही काय माहिती पण काहीतरी भानगड हाय भाई पोरेला टेन्शन घेऊन राहिलं बरं त्याला शब्दभर तुम्ही विचारा हा ना जाईल म्हणून नका विचारू डोक्यात विचार घेऊन मेंटल होऊन जाईल पोरे मी तेच म्हणते बाप म्हणून नका विचारू मित्र म्हणून विचारा बाई पोरग जर सायको झालं तर काय करायचं आपला बुडत्या घराचा मोड येतो काय वाटतं काय तोंड काळा करत बड राहिनी कुठे तुम्ही कधी बघितलं मी सगळं पाहिजे तुला कथा काय चाल चल तू मम्मी बाबा तू नाव सांगायचं चल तू काय चुकीचं ऐकू राहिले का? नाही नाही कोणाचं मी पण सगळं काय बरोबर आहे का चल तू अशी इकडे काय सांगितलं एक तर घरात ठेव एक तर मला काय घरात झालं ठेव. इकडे इकडे हे सोन भाई बस इकडे बस. आणि 4 ठिकाणी तोंड काळा करायनी काही चालू राहिले तोंड काळ करू राहिले मी स्वतः पाय म्हणतो असोरी काय गजरे एवढं तोंड काळं केलं. काहीतरी छे. काय माहिती काय मग पोर खोटं बोलायचं का आमच्या आता ती गंग्यासोबत बसले होते तिकडे ते बागात फक्त ते बोल- वाघाचं हा, हा. का? ते वाघाचं का? हा अहो, माम- म्हणजे मा पोर केवढं मग पुरं पोर काय एवढं? राहिलं का हा? अहो, सासूबाई फक्त बोलले मी की नाही नाही हे सपुर पोर तुला कमी इकडे पडलं बुवा का? पाय बरं तुमची महापौर महापेक्षा किती काय उंच काय आहे? पडलं काय काय पडलं महापौर कोण तुला तुला करता आम्ही कशी जाईल घर माझं कोणले घरात ठेवायचे तिला घरात ठेवायचे का मला ठेवायचे नाही रे बाबा. भाऊ, तू राय रे बाबा गैरी मामा. अरे बाय बाबा आपण दोघं तू राहू. नाही, नाही. बुडत्या घराचा मोड आहे तू कुठं जातो हिलाच काढून द्या या केर सुनीला ठेवू नका इड लगेच काढा तिले हिच्या पायी जर पोरांना काही कमी जास्त केलं तर काय करायचं रात्रीचा 2 वाजता या पोराचा भीती उधडके घ्यायचा आवाज येतो आता काय तो मला झालं उठवलं का बरं रात्री हा आपण शेजारी झोपेल होतो ना म्हणायचं ना, आवय पोर का दडकी येते म्हणून तुम्ही पडले तेच भांडवते माहिती मी घरी भांडले. तो त्याला याड लागलं भांडायला चाली का त्याला बांधायची हा? पुढं भांडले. अगं लफडे कमी कर हं? कोणत्या पोरा बरोबर आहे? गंग्या अरे हा का लफडं नाही फक्त बोलले तुला काय आवडलं तुला तो काय क्या लफडं नाही, फक्त बोलले मी अगं हा लागण्याचा नेवर जेव अहो, चालता चालता बोलले मामा फक्त अगं तो तुला सांगते पुढून जर आला आणि इकडून येशीतून घुसला तर कवानी निघून जाईल तर तुला कळायचं नाही अहो आत्या फक्त चालता बोललो असंच काय अगं काय चालता चालता बोलला त्याच्या काही डोक्यात फरक पडला का त्याचं तो काही डोक्यात आलं धडधडीत कुठं? म्हणतो लफडे आहे, तू म्हणते नाही अरे पण तुला लग्न लावून दिले ना महापौर सगळं हा पण संशय काढते रे काही पण काय समज काही काल हा डोळ पाय मी शौच खायला ना हा डोळ्यानं पाहिलं त्या ना हा तर ती मग संशय खाते पाहिलं. मिठी मारत होतो का आम्ही मग हा मग एकमेकनी मांडीवर बसून मस्त गप्पा यो करायच्या बाबू मग त्याला मांडव घेईल का हा नाही हो. काही सांगू मग पोर खोटं बोललं का मग आमचं आता मला काय माहिती का नाही सुन बाई दुसरी आवडत असं दुसरी का तोंड तू काय करायचं? करेल हा, का? म्हणजे कांड तू करा ना म्हणावर म्हणून तुम्ही काढायचं प्लॅन ये अशीची काय मग म्हणलं तू नाही ठेवू नको तू हे असं काय? सांग काढायला लगेच ए, त्याने अगं त्याचं बरोबर आहे त्यानं तिकडं पकडलं आणि इकडे घेऊन आला आपल्याकडे म्हणजे आई बाप आहे का सांगा बा त्याचं म्हणणं असं आहे मग आता एक कर गजरे तू हिला काढूनच दे तर तिच्या आई बापाची आपल्याला नको आपल्याला दे. बीसी भर बाई हा दिल्या घरी चुके मग जा पाच झालं तो पाय का काय मावाला वजबुड करते का काय पाहिलंच नाही तरी खोटं सांगू राहिले काही पण दुसरी पाहिलंच नाही तू निघास का लागला लगेच लफडं नाही तू निघ लगे पहिले ऐका ना ह्या टायमात सुट्टी झाली लफडं नाही फक्त मी जाऊ का मग नाही रे बाबा आईला ते महापौर करा नाही रे बाई महापौर वाटलं मी दुसरी करीन म्हणते आता गंग्या बरोबर धरलं तर या टायमाला चुकी माफ करा धरलं म्हणते. आणि अजून 4 जणांबरोबर तू लफडे करायला मोकळी आता बात म्हणे मी तरी नव्हतो आते मग राहिली आता होतो होते म्हणजे फक्त होते तू किती बोलले. खोटं बोलत पाय हा किती इतक्यात घेते म्हणजे पोराला अशी बोटावर खेळू म्हणजे महापौर येडत काढते का तू आम्हाला लफडं नाहीये हा? आता तुम्ही नाही बोलती का कोणी का तो एक एक नखरे दाखवायला लागले आम्हाला 36 नखऱ्यापैकी लफडं नाही माणूस सांगू राहिलं तर महापौर गरीब आहे त्याचा फायदा घेते का तू ते गरीब हा माहिती का? ते जरा बेकार असत इथपर्यंत आण लागतं का घरच्या नवऱ्याला चांगलंच नाही म्हणून राहिली बाई तिला फोडला असतं रे एखाद्या नवऱ्यानं मारलं ना मला त्यांनी तिथं कतो मार मारलं नाही क मारत तुझे हात तर लागा मी किती खोटं बोलते या अशीची
घरात लावते ते बाहेर काय लावती? हा पाय हे पाय याच्यावरूनच हा. भांडण हात लावून देत पण तुला नाही. काय हात लावता येईल ना नाही हा मग बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे, हा, बरोबर घरातच हात नाही लावून मग जाऊ दे. त्याला. अरे, पहिल्या गाडीत जाऊ दे. पहिल्या गाडीत जाऊ दे हिला. नाही महापोराशी लग्न करून आली, महापोराला घरात नाही हात लावून देत, तेव्हा बाहेर काय तो तुला मारणार बाहेर आहे? लफडंच मग नाही. तू काय बाहेरच्या लोकांना वापरायसाठी त्याच्या संग राहते का काय? कुठे मग त्यांचंच लपड असेल पुढं कोणाचं? त्यांचं त्याची मला खायच्या भाकरी आमच्या खायच्या कुठं आहे हा? माझं करून दाखवा कुठं आहे लपड. मग मा पोर खोटं बोलत आहे का? तर मला काय माहिती असं त्यांचं कुठं आहे लपड, त्याच्यामुळे ते सांगते. कोणाचं महापोराचं? हा. हे अशीच आहे. अख्ख्या गावात त्याची आई बापच त्याची त्याचीच आहे. अख्ख्या गावात विचार मा पोराची वर्तणूक कशी आहे. माझा विचार आखा. कोणी म्हणलं ना वाईट नजरे ना का बाबरावचा पोरे असं आहे तिलाच कापून टाकेल त्याला मी. माझा विचार ना हा सगळे म्हणतील लफडं. मग इकडे झाल्यावर काय बिघडली तू? आता मला काय माहिती. याच्यात काहीच नाही राहिलं का? तू तर तिकडं चांगली होती याच्यात ना. काहीच नाही राहिलं का? नाही, गणी, गणी. हा? तू काय तुला माहिती पण तिला विचारतो ना. काय नाहीये. गंगेत काय जास्त हा? आहे गंगेचं त्याच्यापेक्षा? काही नाही, गंगेशी फक्त हा? बोलले मी. लफडं नाही गंगेचं माझं. तुम्ही बहिणी तुमच्यापाशी निघास का तू इथून? तुम्ही चला माझ्याबरोबर. मी खाली उतरणार तू निघ इथून. तुम्ही चला माझ्याबरोबर. नाही जमणार नाही, तू निघ. मी एक- मामाला फोन करू का मी? करा. हे आहेत हा हा कर फोन. नाही फोनच नको कर. करू. काय मग. सांग फोन करतो नेऊन काठी घे आणि जाऊ दे. मी नाही जाणार ते सोडाले. नाही काठी घे रे. काठी हाड रे तू. आपण सोबत येऊ. नाही नाही जाणं जा. मा पोर नाही येणार तिकडे. कार निघालशील एखाद्या. मा पोरा तू तिकडे मार निघालशील मा पोर नाही येणार. तू पिशीवर निघ. तिथे ते मला ड्रमा कोंडी मग काय करू? हा, हा. मग मी कवडा कवडा ती कवडी. आणि तो लई आलाय की तो सासरा. हो बा हा. पानच नाही. बघा बाहेर का होई तो. हा, ड्रम मध्ये कोंडल्यासारखं आहे ना. एक टाइम मला तरी कोण ये बाय एवढा सपुरा महापौर आहे तो तुला गोड लागा ना आणि त्या गांग्याचा 3.5 तोळ्याचा गतुड तुला गोड लागत सुटलं काय? गंगेशी लफडे केले, डोळ्याने पाहिलं नाही उगाच. पाहिलं ना हो बा गंग्याच्या मांडीवर बसेल होता का ही गंग्याच्या मांडीवर? गंगेच्या मांडीवर बसणार आहे काही. गंगेची मांडी आहे का मी बघलं. म्हणजे गंग्याच्या मांडीवर बसून गेलो आता. मग पहा बाय आता तुम्हीच मग आता काय डोकं आता पोराने पाहिले बरोबर तो सांगू राहिलाय. हा? मग काय त्याचं करायचं? वजन आहे तरी त्याचं नाही, वजन तरी अजिबात किती काय? मोजून 17 का 18 किलो वजन आहे. हा आणि मग हे बाया कोणाचं? त्याच्यावाल्या बरं. 5-10 मिनिटासाठी. अगं मग तू जर म्हणली असेल तुला मी 10-20 किलोचा फुटबॉल आणून दिला असता मांडीवर खेळायला. टेडी बेर टेडी बिअर दिला असता 10-20 किलोचा आणून. हा अहो, आता काही सांगू चांगलं. काय कर लय गोड बोलू नको त्याच्यापेक्षा ना हिला जाऊ दे बरं पाहिजे गाडी. मला काढून काय ए करणार? बाई पैसे बर तो आपल्याला जाईल तो आपल्याला घेऊन ये वाटलं तर. हा महापौराचं वाटलं करू काय मी. सरकाव हा? पैसे बर नीट यायची सको संत्रा ती. लपडे बा. सांगे ना तेवढा लवकर लग्न नका करू म्हणा नका करू बोलता का असू तुमले लग्न अरे आम्ही हौसाने लग्न केलं तवाल भाऊ. बरं, तिच्यात काय- थांबतात थोडा दिवस आको. तिच्यात काय कमी होतं? चांगलीच आहे ना ती बी पण आता ती अशी हे करू राही रंग दाखवू राहिली त्याला कोण अरे काय तिच्यात काही काय कमी नाही याच्यात काय कमी पडत आपल्या. सांगा बरं. पण आता तिला करावं काही होते का? हा? बाई एवढा मुठभर द्या मानावरा तरी मी त्याच्या जवळ राहिले तर मी कधी इकडे तिकडे पाहिलं नाही. कधीच नाही. आणि माझा सपुरा पोर आहे त्याच्याच पासून होईल सपुरा हा, बरोबर. आणि हिला गोड लागा आणि एवढ्या गेली वा. भाऊ हे बाय तू काय जेवत काय करू नको टेन्शन घेऊ नको. नाही नाही ते तिचा बाबा आला का तू येईलच घेऊन परत आपल्याकडे. अजिबात नाही. का आली बाई ती विचारायला तर मग आपण पाहू आणि नंतर वाटलं तो दुसरा करून टाकेल मी. हा. अरे वा दुसरं करून. हा. पाहून ठेव का तो पोहत मग तू लगेच जाऊ चुरत करतो. हा मग काय अरे, टाइम हा काय? लागायला पेक्षा. आता तो बी माजला त्याला माजलेला मामूजी कोण अरे आहे? थांब आता तो परत मोकळा करू दे तिला आधी. बरं आधीच कुठं का पाहतो अजून काय पारखत मग नाही. तुला कुठं जायचं हे पण फोन बिन करीत जाय. हा हा. बरं बरं आणि टेन्शन घेऊ येतो आता नको. फिरून मग थोडंफार लांब. हा जाय लांब जाय जरसा आणि येऊ जातो नको. जम्मू काश्मीरले. हा फोन बिन कर जाय हा. व्यवस्थित राह. येस पैसे ऐक ना का? ऑनलाईन टाकी द्या मला. बर बर चालेल 50,000 टाकीत जाय. चला हा. कुठे जाते आपण कुठे जाते चला तुम्ही. आपण जवळच आलोत. मग आता काय करत्या टेन्शन अरे तुला काय लाज लाज आहे का? अरे पोराची बायको निघू गेली पोर आपलं कुठे बरं जम्मू काश्मीर चाललं टेन्शन मध्ये. पाहू ना हा? माझ्या भावाची पोर आहे तीच पाहू कवा पाहू आता अरे तवाच म्हणलं तो भावाची पोर कर का तवा तुला लय ते झालं. हा? तेव्हा वय बसत असं नव्हतं. निघालं असते गाण आपल्याला. वय बसत नव्हतं आता 2 वर्ष झाले लग्नाला तेव्हा पोराच्या. वय बसत नव्हतं ना तर आपण पोराला सांगितलं असतं मग तिचं नाव गोष्ट घेऊ नको. हा? चला आता जाऊ. हा, आईला तू तर अशी आवताच भेटले ना मला. काय ग बाई माझ्या सासूबाईने दिलं मला काढून. का बरं
ते काय झालं आज आहे ना वावरात गेले होते मी मग जाता मला गंग्या भेटला. काय गंग्या गंग्या आपला गावातला. तुमच्या गावचा हा तो मोठा हा ते बुट्ट मग ते काय झालं? भेटलं मला. ते चाललं होतं मग ते बसलं माझ्याशी बोलत होतं, मी बसले बोलत, आम्ही दोघं बोलत मतलब होतो. बोलत माणूस एवढं काय हा तो भेटला मला वावरात, फक्त बोलला काय चाललं काय नाही. माझ्या नवरा लगेच संशय घेतला. माझा राहायला नवरा लय 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 बेकार लोक होते काय करा. तुला लपडशे म्हणे, तुला घरी सोड जाय म्हणे, तुझ्या घरी तुझ्या निघून. मग दिलं काढून मला. आणि बरं तू म्हणतो दुसरं करायचंय मला. कोण माझा नवरा. सोपं आहे का? सोपं एवढं हा त्याचं कुठे लपडे होती, त्याने हा मुद्दा म्हणजे चान्स पाहिला मला काढून द्यायचा. मग तुला काय आढळ का लपड कुठं मला वाटतं असं काय वाढ त्याचं पुढे बोल- तोंड मी जावायचं आता त्या तरी बोलण्याहून वाटत दादा, कारण आहे ना त्यांनी मला लगेच काढून दिलं. नकोच म्हणे मला दारातच नको, नाही तर माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल म्हणे. काय एवढं पार एवढा बोलला तो. आणि त्याच्या आईला त्याच्या बापाला व्हावाच त्याचा दणका. ते ना त्यांना ना त्या उंडीच्या आशा लागेल. जिकडं भेटलं तिकडं उंडा आपण उंडा दिले आणि काऊन त्याच्यामध्ये आणखी नाही भेटले. आता काय त्यांना का काही मामू तुकडं भेटेल तिथे बारे. नाही मग त्यांचं म्हणणं काय, जसं हिला काढून दिलं आपण दुसरी करू. नाही 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 तू नको काळजी करू मी आहे. आता काढून दिलं ना मला, मला म्हणजे यायचं नाही मी दारात परत. कोण ऐसा तुला आता घेऊन जायला लगेच मानवरा नीट करी नीट तू सासू सासरा नीट करी नीट. सासूला तर पहिले नीट करा. हा सासू सासूच्या खा करवासा बरी खा करवासा डायरेक्ट. सासू काय करते माझ्या पुढं? आणि माझ्या नवऱ्याला तर पहिले करा, तो लय शहाणा झालाय. नाही नाही त्याला मी त्याला नीटच करी नीट एकदम. आता तो बोलल्याने कुठे लपड होतो का? तो म्हणे गंग्यासून तो लपड, गंग्यासून तो लपड. आता गंग्या माहिती लपड का त्याची उंची काय? अरे काय तो गांग्या काय लपड करतो? गांग्याला कोण लपड करून देणार आहे? आणि त्याचं म्हणणं असं तुझं गंग्याचं लपड आहे. अरे गांग्या बरोबर कोण लपड करणार आहे? त्यालाच माहिती नाही तर त्याची एखादी असेल. हा मर जाऊ तुम्हाला तुला काय करायचं रे जनाशी बोलून चाललं होतं तुमचं चांगला माझं परपंच. तो म्हणतो मला हात नाही लावून देत, वर तू भांडती. कोण? आई म्हणती रात्रीचं डोकं आपतो तो माझा त्याचा पोऱ्या. बाप तो म्हणत होता महापोऱ्या कुस्त्या खेळतोय त्याला. काय येतं त्याला वाळेल चाळेला आंबा? नाही का आता नाही करत का कुस्त्या? काही नाही, काही येतं त्याला. अर्धा निमा वाळलेला आहे तो. बरं मी काय म्हणतो जाऊन दे चाल बरं की टापू टाप. सर घरात नाही घुसून द्या ना ती माझी सासूबाई. मी आहे चाल घरात कसा घुसून देत नाही. चाल चाल कसा घरात घुसून देत नाही पाहत. हा मत आहे आता पोराला पोर पाहायला पाहिजे. हा मग काय आता 8-9 महिने झाले. हा हे काय आता चाल असं. राम राम. राम राम. लांबच राहा. असं. जरा ये तुम्हाला आणलं खायला. काय सुन बाई म्हणा मामाला आवडत. आम्हाला लागा काय ए पुरी काय सासाच्या पाया पड का काय आली माहेर आली लगेच. आमचे काय पाय सुजेल नाही त्याला. हा बरं काय झालं ही पोरं काढून देते तुम्ही? तिला विचारायचं तुम्ही. हा थांबा काय म्हणते? काय झालं एवढं बा लगे पोर पोरीनं कवा सांगितलंय? रात्री. हा? पोरीनं रात्री सांगितलं का? माझी मग रात्री का 8-9 महिने झाले पोरीला काढून देऊन तुम्ही आज उजगारायला आले. मग पोरीनं रात्री सांगितलंय का तुम्हाला काही नाही विषय? नाही सांगेल भरपूर बारे. आज काय त्याला वाचा फुटली? बरं, 8-9 महिने झोपेल होते का? मी काय म्हणतो- एवढ्या दिवसात एखाद्या बाईला पोर झाला असतं. हा 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 मग 8-9 महिने कशी काय पोर गोड लागली पोरं तुला? आमच्या खायला पोरं लय वाट्या पर हा. हा नवरा म्हणा मा पोर खेळते हम्म. खेळते कुस्त्या खेळते हम्म. म्हणून लावून दिली होती मुद्दाम म्या. म्हणून लावून धरलं का? हा मला तर खेळायचे छंद आहे. खेळू द्या म्हणलं झालं आणू. म्हणजे तू पोर फक्त आमच्या पोरासंग लग्न करायला लग्न करून घेतलं आणि इकडे लपडे करायला सोडले. तुम्ही जमा जमा टावर का लपडे करायला सोडले. लपड्या करा म्हणजे काय मोकारी का काय? पोर मोकारी? पाहायला बिवायला बा. 4 लफडे पाहिले तिच्या हा. आतापर्यंत. सेकंद ती म्हणते माझ्या नवऱ्याचे 9-10 लपडे गावामध्ये म्हणजे खरं तिचं म्हणा का तुमचं म्हणा? पा उलट्या बाबा. बरं महापोराचे 9-10 लफडे ना तर तो धुतला तांदूळ आहे. तुम्ही परत आणली काला इड? ही का कापायला आणली का माझा? कापाय नाही ती याच घरात नांदणार काला 4 लफडे करून? कायच्या घरात 4 लफडे करून? लपडे नाही करणार माहिती पोर लपडेवाले नाही ते. नाही का? तिच्या बापाला लपडे नाही करता आलं. पा. तिचं नवद करता लपडे का त्या बापाला सवय होती लपडे करायची. म्हणजे मानावऱ्याला हा लफडे करायची सवय होती. हा, मग. लपडे सांग. मग तू एवढा आशिलाचा होता आणि एवढं पतीचं भांड होत आला का आला त्या टायमाला तुम्ही पदर पसरला मा पुढं आम्हाला पदरात घ्या मग तुला पदर माहिती होतं एवढे नालायक लोक ये मग कस काय समज केलं बा?
म्हणजे माई पोर आहे का तुही पोर आहे पोर माझीच आहे. मग आणि पदर आम्ही पसारला. हा, तुम्ही पासरला तुमच्या पोरला अरे पोर बाबा भेटून तो पदरच फाटेल वाता साऱ्या गावात तो पोरीना पोरू काळ करेल वाता. ती पोर मी पदरात घेतली, पाय धुवून पाणी पे, 10 टाइम इडाय ना 10 टाइम नमस्कार कर तरी उपकार फिटायचे नाही. हा 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 बोलतो नाकवर करून. तुझ्या पोरला कुठं कोणी भेटत होत. कोणला हा का महापौर काही नकतय का वक्तय? हा का तालुका पायाखाली घातला कोणी हा म्हणलं नाही. महापौर लग्न करायलाच नाही म्हणत होतं. हा. दादा म्हणलं, वय नाही मावाला. हा दादा म्हणलं घ्या नगरा समोर करून लवकर हौसाने लग्न केलं आम्ही. पोर वयामध्ये नाही आणि याची पोर एवढी वयामध्ये का 7-8 लपडे पोरांना पकड. उलट तुमच्या पोरामुळे माझ्या पुढची नुकसान झाली. कसे काय? पोराला हात काय धरून म्हणतो दादा नांदवायची नाही दुसरी करा. हा कसं काय दुसरीच नाचत नाही तो. करायची. त्याला म्हणा करून दाखव करून गाठ शिरपतरावची. म्हणजे पोराने स्वतः पकडले. हात धरून आणले तिला. पकडले अहो मी काय म्हणतो गांजावर पाहिलंय. अहो तो गांजा किती 2.5 फूट गांजा आणि तो कसा लपडा करीच्या संग तुम्हाला काय विचार आहे का काय नाही? बोला जरा तुम्ही आमचं पोर खोटं बोलत का? कंचा आमचं पोर लपडे फक्त ते म्हणे आम्ही बोलत होतो मग बोलते रे कोणाचं. हा का? हा का तुम्ही लगेच लफडे लगेच आणलंय लगेच तोंडावर चाललंय मी. उलट महापूर्वी नुकसान झाली डॉक्टरचं कोर्स करत होती. आज ती डॉक्टर झाली असती ना प्रत्येकाचं टिंगरा पाहिली असती तिनं. पोरीना हा मग सोय मारायला करावर हा? हा करावर. मग ऑपरेशन बी करीत जर असती पोर तर लय हारण्याचे ऑपरेशन केले असते. हार नजरी तिला- हारणं पाहिले असते तिनं. नाही नाही आता काही कमी हारणं पाहती का? नरक सासरी राहून हारणं पाहती नवऱ्याच्या आडलं पोर. ए बाई तुम्हाला नांदवायची का नाही नांदवायची बाई अरे पोर? नांदवायची लपडे तुला नांदवायला पाठवायची होती तर तो त्याच दिवशी रिटर्न आणायची होती. तू 9 महिन्याला पोर घेऊन आला. हं? हा? पोरीची मेडिकल करून आणून घाल. हा मग मी- पाहू मग बैठक बसव. हा. पहिली मेडिकल कर आणि मग पोरीची बैठक बसव. तुमच्या पोरीची मेडिकल करावं लागेल. आमच्या पोराची काय आता काय मेडिकल पोराची medical करतो? करतो? हं? मेडिकल नाही आता पोर आली तिला चांगला नांदवा. ते आम्ही ठरवू. 8-9 महिने पोरगी तो जवळ होती ना तू पहिली पोरीची मेडिकल करून पोर आण. घराच्या बाहेरच ते राहती. नको सांगू मला. घरातच हागायची घरात बोतायची. अरे भाऊ तू पोराशी सवयी तर तुला घरोघर जावई पार पोरीच्या सासरी सुद्धा बुवा तू काय नाकवर करून बोलतो. कांच्या भाऊ आता कांच्या भाऊ आता गांग्या म्हणे गांग्या. हा गंग्या गेला का काब्या गेला का काय काय आता काय तमाशा सांगू. हा आहे ते बरे. सूर्या कोणी ना अरे तुझ्या तोंडाला काहीतरी हारत सूर्या म्हातारा आहे म्हातारा. कोण? वय चालतो सूर्या? सूर्या हा बाई बाई बाय अरे बाबा तू लय ना भारी पोकार काढून ठुली बाबा. वसित तिला म्हातारा काळाना नावतारणा काळाना सोन्यासारखा महापौराला म्हणते का मला आवडत नाही. बरं तुम्ही काय करणार आहे शेवट सांगा. शेवट तो आणायचीच नव्हती भाऊ तिकडच आहे ना तो तिच्यावर घासलेट वतून पेटून द्यायची नाही होती. नाही नाही तो आणलीच का दारामध्ये? नाही नाही ती खरी लक्ष्मी तुमची. कोणची ही का? हा. हा खरी लक्ष्मी. घरोघर अशी परसाद वाटणारी. हा. हा? वर तिला आळीला बी परसाद वाटी ती जिरे तिला जिकडं वार फिरलं तिकडं ती परसाद वाटली. माझ्या पुरावर कमी आळ घेऊ नका. हे तुम्हाला फेडावं लागते फेडावला कोणला? तुम्हाला. तुही पोर किती ठिकाणी फेडून आली ते पाय. नाही नाही त्याचा नाही. तपास कर. आमचं नको फेडायचं पाहू. लाज नसल्यासारखा 9 महिन्याना पोर आणली तो माझ्या दारामध्ये. नाही नाही माझ्यासारख्याची पोर असते तुम्हाला नांदवायची का नाही नांदवायची मला हान मारणार. उचलून घेऊन जाय फेक तिकडं कुपाटीला कुठेतरी वय चाल ग बाई चाल उचल. चाल. आयले तरी दुसरे करतो. यांच्या रिश्ते करणार दादा ते. अरे काढू द्या तुला आहे ना तुला 3रा दिवस उगून देणार नाही तर नवरा पाहून देईन. चाल. अरे लय लाईन तो जवळ हा, उचल चाल, उचल चाल. तो अपेक्षा ती चालेल हा. तो पाहायचीच गरज बा. नाही. ती चालेल आठवण येते ना आठवण काही आली. गरज नाही पडली. चालून लक्ष्मी दारात आली लक्ष्मी. तुला तरी 3रा दिवस सांगितलं मी तर म्हणते इडून गेले 3 तासात ती एखादा बुवा पाहिजे वय. हा ते पाहून दे पाहून दे. तिथं वर आलं का तुझ्या का बाळात पण यायला नाही ते आमच्या आम्ही पाहू. नाही तुला सवय ती ती बाळातपणाची येळच येऊन देणार नाही. याला सवय वय. पण तू ना तुझ्या पडला बायकोच करून दाखव. तो- ते पाहिजे मी. हा. तो आणला तर तो परत बाळात नाही आज बाळात करणार नाही. यांनी बाळात पण करायचीच गरज नाही पडली. ती लय छपरी पोरी ती तिकडून तिकडे सगळं मिटून येईन. हा. मग वा त्या पोरं- पोरगं धुतलेलं. हा. पुढचं बोलती जोर झाले तो बाहेर पुढचं बोलती काय? बघा ज्यानं तुझा नाही तुझ्या पर्यंत कापून घेतला तर मा नाव बघायची. काय पत्ता पत्ता. मग तिकडे चिपकितो का काय? हा पत्ता त्या कापून पोरीला घे. चिपकितो का चाल काय का, उचल गाड्यामध्ये? पिशवी, चल आपलं नाही, आपण. नाही. हा? हा. पाहिजे. नाही नाही त्याचं कापून तो पोरीच्या गाड्यामध्ये 3.5 तोळ्याचं गंठन करून घाली तो का काय? दिले हा
गंठन करून घाली तो जातो का काय बोलत काय नाकवर करून बोलतो पोर पाठवून 9 महिने झाले. हा 9 महिने होऊनही बी तुम्हाला सांगते हा. त्यात आज 9 महिन्याला पोर घेऊन आला आणि म्हणतो जाऊ द्या आता काय झालं ते असा बाप पाहिला का? बीड लाजा माणूस बीड अहो बाड खाऊ जाऊ दे आपल्या पोराला बोलून घेऊ आता बाड खाऊ पोराचं आपण चांगलं ठिकाण पाहून लग्न करून टाकू ते करू बरोबर आपण हा? चला हा पोराला फोन लावून बोलून घेऊ चला घरी चला चल.